भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या मिलन हॉटेलमध्ये दुपारी अचानक डीप फ्रीजचा भीषण स्फोट होऊन परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मनियार, भडगाव शहरातील रवी सोनोने, दिलीप ठाकरे राहणार भडगाव, शेख मोहसिन शेख शब्बीर, भूषण प्रकाश पाटील, रवींद्र मुकुंदराव सोनोने, सोहेल शेख रफीक सर्व राहणार भडगाव तसेच पुणे येथील 5 ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत। स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला असून तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। जखमींना प्रथम उपचार करण्यासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी 5 येथे हलवण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली, तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज जाधव यांना आवश्यक सूचना दिल्या। दरम्यान जखमींचे नातेवाईक, मित्रपरिवार व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मदतकार्य हाती घेतले असून घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू आहे। या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे। दुर्घटनेचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झाले नसून भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा व भडगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।